दूध इथं सांडलेलं आहे, व्हिडिओ काढता काय बोलतायत. आपली माहिती जळलेली गोठ्यावरची आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत ते तुम्ही लय चालू ना, ते तुम्ही त्याच्यावर पाहिलं नसतं मारायचं, तिनं मागच्या झोप्यावर. हे भावनो कशा आहात? तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माग 2 दिवसापासून ब्लॉग चालू होते आणि आता आजचा 3रा दिवस आहे. हा ब्लॉग नसून तर एक चॅलेंजिंग व्हिडिओ असणार आहे. तर नेमकं चॅलेंज काय हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगतो. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ पोस्ट करीन तेव्हा तुमच्यापर्यंत पहिले. आता तुम्ही विचार करशाल चॅलेंज नेमकं आहे काय. तर चॅलेंज आपलं असं आहे की आपण आज बघणार आहे की आपण किती मिनिटात ह्या 5 म्हशी आपल्या राहिलेल्या आहे ते किती मिनिटात पिळू शकतो. तर चला भावांनो चॅलेंजची सुरुवात करूया. आता ठीक टायमिंग 5:35 झालेला आहे आणि आता बघूया आपण किती वाजेपर्यंत आपण संपूर्ण म्हशी पिळतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप भारी असणार आहे. या हट. तर ही पहिली माहिती चालू करतोय मी. शेवटपर्यंत बघा किती मिनिटात मी म्हशी पिळू शकतो. पहिली माहिती चालू केलीत आपण, हे बघ. आणि असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. अजून हा तर पहिलाच व्हिडिओ आहे चॅलेंजिंगवाला आणि अजून भरपूरसे चॅलेंज येणार आहे, भरपूरशा फिरण्यासारख्या गोष्टी आपण आपल्या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे. तर पेजला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा भावांनो. यार पाहणारी नाही यार. आज या म्हशीला एवढं कम दूध दिलंय, इथपर्यंत बकेटवर दूध देते ना. आज दूध बघा का ब्लॉग काढता काढता जरा पाहणारी नाही ती, त्यामुळे तिने आज दूध कम दिलं. हे नुकसान झालं आज. भावांनो आपली पहिली म्हैस आपण पिळून झालेली ना, आता ही दुसरी म्हैस आहे आणि तुम्ही बघणार आहे आता ही दुसरी किती मिनिटात काढतोय. आता पाणी द्या, पाणी आल्यावर आपण परत टायमर लावू आणि परत बघू. आता तो विषय म्हणशान की दुसरा फोन टायमर दाखव. तर भावांनो टायमर दाखवायला दुसरा फोन मी आणलाय नाही सोबत, फार्मवर घरीच राहिलेला आहे, त्यामुळे तो दुसरा फोनमध्ये नाही दाखवता येणार तुम्हाला टायमर. असंच सांगतो, हे टायमर रिअल माना, कारण की एवढ्या मिनिटात काढतोय, रिअल सांगतोय. आपण जे ब्लॉगमध्ये जे आपल्या रिअलमध्ये घडतंय तेच आपण ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय. हे तुम्हालाही कळलं असं मागच्या 2 ब्लॉगमध्ये. जे रिअल लाईफमध्ये आपलं तेच ह्या ब्लॉगमध्ये आपण टाकायचा प्रयत्न करतोय प्रत्येक ब्लॉगमध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत बघत जा भावांनो. सबस्क्राईब करून ठेवा. भरपूर जणांनी सबस्क्राईब करेल नसन त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो भावांनो. कारण की विषय कसा आहे, आता सध्या फक्त 1000 सबस्क्रायबर आहे. आपल्याला लवकरच 1 लाखापर्यंत न्यायचं आहे. ते बटन राहतं ते घेऊन यायचं आहे घरी, सिल्वर प्ले बटन म्हणते त्याला, ते आणायचे आपल्याला. पटपट 1 लाख करून द्या. इंस्टावरती नाही झाले अजून, पण यूट्यूबवर करू द्या. 1 लाख पटकन करून टाका, म्हणजे कसं ते बटन तुमच्या भावाकडं पण येईल, म्हणजे एका दूध उत्पादकाकडे पण येईल. जे लोक कमी समजतात त्यांना पण दाखवून द्या की एक दूध उत्पादक काय असतो. त्यामुळे पटपट सबस्क्राईब करा आणि आपल्याला 1 लाखापर्यंत लवकरच जायचं आहे. आता आज ब्लॉग काढायचं आहे, तर आज म्हशी पण उशिरा पाणत आहे आणि एकदम आरामात पाणं राहिल्या आणि रोज अशा सगळ्या पटपट पाणून जात्या आणि पटकन म्हैस होऊन जाते. काल आमच्या वाट्यावर पाऊस झाला आणि पावसाने ते नुकसान झाले. ते बघा कसं खाली पडून गेलंय, थप्पड संपूर्ण थप्पड आहे आमचं खाली पडून गेलंय. काल पाऊस कोणाकोणाकडे काल पाऊस झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. भावांनो आता 5:39 झालेले. तर बघूया किती मिनिटात आपली म्हैस होती. मी तर प्रयत्न करतोय जेवढं फास्ट यायची, कारण की आपल्याला चॅलेंज जिंकवायचं आहे.
तुम्हाला मेन गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली म्हणजे ते म्हणजे आपले जे ब्लॉग आहेत ते आता संध्याकाळी येत जाणार आहे 9-9:30 वाजता रात्री. तर बघायला विसरू नका. आणि मी प्रयत्न करणार आहे की आज हा ब्लॉग येऊन जाईल 9पर्यंत 9:30पर्यंत. आणि उद्यापासून कन्सिस्टन्सीने ब्लॉग टाकायचा. तर डेली पेजवर आता ब्लॉग पडत राहील. तर बघायला विसरू नका. फार दम लागलाय मला गरमीमुळे. दूध काढू का म्हैस आपली होते भावना. त्यानंतर मी एकामागे एक अशा स्पीडनं पिळत गेलो. तुम्हाला तिथं व्हिडिओ मध्ये आता पुढचं दिसणारच आहे. तर बघत राहा भावांनो. का बच्चाला पिऊन नव्हतं दिलं, पान मारलं होतं. ते तुम्ही लय पान मारलं. पाणी थोडी मारावं लागतं असं बच्च्यावर. पाणीच नाही मारावं लागत 2-3 दिवस. आता विचार कसं नाही काय बोलतायत. तर आपली म्हैस जळलेली गोठ्यावरची आहे. तर चला बसूया. आपल्या तिसऱ्या म्हशी झाली. दुसऱ्या झाली ना ती दुसरी ना हट. त्या तिसऱ्या म्हशी खाली. तर ही बघून सांगतो तुम्हाला किती वेळात ही झालेली. आपली पहिली म्हैस ही आपण 5:35ला चालू केली ती आणि ती 5:37ला पिळली आपण. म्हणजे 2 मिनिटात पहिली म्हैस पिळली. आणि दुसरी 3 मिनिटात. आता ही बघू ही 4 मिनिटात होती का 2 मिनिटात होती किती मिनिटात होती बघूयात. आणि ज्यांनी कोणी इंस्टा फॉलो नसेल केलं त्यांनी जाऊन इंस्टा फॉलो करा. आयडीचं नाव मी खाली दिलेलं आहे. ज्यांनी कोणी इंस्टाला फॉलो नसेल केलं त्यांनी इंस्टा जाऊन फॉलो करून घ्या. पाणी द्या होती बघू नका एवढं पाणी द्या. मग काटा बसला. आणि आपली तीच म्हैस आहे जिचा जो पाय सुजलेला होता. ही तीच म्हैस आहे. पाय झालाय भरपूर. काही लोक विचारत होत कमेंटमध्ये आता कसा आहे पाय आता कसा आहे. तर बघू शकता तुम्ही असं आहे आता सध्या. होती त्याची रिकव्हरी दम्मानी. तुमच्या गोठ्यावर पण तुम्ही काळजी घ्या. मागचं ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे मी ते कशामुळं झालं काय झालं. तर मागचं ब्लॉग नसेल बघितलं तर जाऊन बघा चेक करा एकदा. त्यामुळं आपल्याच फार्मर्स नाही तर भरपूर फार्मर्सच्या म्हशी खूप कमी झाल्या. तर आपल्या ज्या 5-5 लिटर दूध देत होत्या त्या म्हशी त्या फक्त 2.5 लिटरवर आलेल्या आहेत. त्यामुळे भावांनो काळजी घ्या उन्हाची टेम्परेचरची. म्हशीला जास्त करून पाणी पाजवा. तर आपली म्हैस आता पाण्याली येत. आता व्हिडिओ स्टॉप करून तुम्हाला टाईम सांगतो किती झालेला आहे. तर दूध इथं सांडलेलं आहे. व्हिडिओ काढता काळजी घ्या जरा सगळ्यांनी. 5:48 झालेले आहे. आता बघूया किती मिनिटात ही म्हैस होती. तर ही म्हैस पण आपली झालेली आहेत. आणि आता स्टॉप करून दाखवतो तुम्हाला किती टाईम झाले. 4 मिनटं लागलेत आपल्या तिसऱ्या म्हशीला पिळायला. 5:48ला आपण चालू केली ती आणि 5:52ला आपली म्हैस संपलेली आहे पिळून. पूर्ण 4 मिनटं लागलेले आहेत. आता चौथी म्हैस पिळूयात आणि बघूयात किती मिनिटात होती. चल सांग. 5:53ला आपण ती तिसरी म्हैस चालू केली ती आणि आता 5:56 झालेत. म्हणजे 3 मिनटं लागलेत आपल्याला ती म्हैस पिळायला. आता ही एक शेवटची आहे. ही शेवटची बघूयात किती वेळ लागतो. तुम्हाला पूर्ण टाईम कॅल्क्युलेट करून सांगतो किती वेळात किती म्हशी पिळल्या. पण आपली म्हैस झालेली पिळून टाईम चेक करतो आणि सांगतो तुम्हाला.
तर भावांनो पूर्ण म्हशी पिळवून झालेल्या आहेत आणि ती म्हैस 3 मिनिटात पिळून झालेली आहे आणि तुम्ही विचार करसान काय झालं तर भावांनो जरा स्टोरेजमुळे इश्यू झाला आणि आता मी घरात आलेलो स्टोरेज रिकामं केलं आहे आणि परत व्लॉगला सुरू केलेली आहेत भावांनो. आणि आशा आहे की आजचा ब्लॉग इथे संपवतो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि उद्या याच्याहून भारी ब्लॉग येईल. त्यामुळे जरा ॲक्टिव्ह राहा आणि पेजला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सगळ्यात पहिला ब्लॉग तुमच्यापर्यंत येईल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.